ब्रेकनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत। सिडकोची माझ्या पसंतीची घरं या योजनेतील घरं ही सामान्यांच्या आवाक्याबाहेरच गेल्याचं चित्र आहे। कारण याचा थेट फायदा खासगी बिल्डरांना होतोय की काय असा आरोप आता होऊ लागलेला आहे। पाहूया नेमका हा सगळा काय प्रकार आहे। सिडकोच्या घरांच्या किमती गगनाला भिडल्या। खासगी घरांबरोबर सिडकोच्या घरांच्या किमतीची स्पर्धा। चढ्या दरांचा फायदा बिल्डर लॉबीच्या पत्त्यावर। माझ्या पसंतीचं घर या शीर्षकाखाली विक्रीस काढलेल्या सिडकोच्या घरांच्या किमती पाहून घरं नापसंतीच्या म्हणण्याची वेळच सामान्यांवर आली आहे। 26,000 घरांच्या किमती सिडकोनं जाहीर केल्या असून 25 लाखांपासून ते 97 लाख रुपयांपर्यंत या घरांच्या किमती आहेत। आर्थिक दुर्बल म्हणजे 6 लाखांपर्यंत उत्पन्न गटाकरता घरांची किंमत 25 ते 48 लाखांपर्यंत आहे। अल्प उत्पन्न गट म्हणजे 6 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न गटाकरता घरांची किंमत 40 ते 97 लाखापर्यंत आहे। खारघर बस डेपो या ठिकाणी 48.3 लाख, कळंबोली बस डेपोत 41.9 लाख, तळोजा सेक्टर 28 मध्ये 25.1 लाख, तळोजा सेक्टर 39 मध्ये 26.1 लाख, बामणडोंगरी मध्ये 31.9 लाख, तर खारकोपर या ठिकाणी 2A 2B जवळपास 38.6 लाख। अल्प उत्पन्न गट LIG आता पाहूया। वार्षिक ट्रक टर्मिनल 34.1 लाख, खारघर स्टेशन सेक्टर 1A 97.2 लाख, खारघर बस टर्मिनस 48.3 लाख, मानसरोवर रेल्वे स्टेशन 41.9 लाख, खांदेश्वर रेल्वे स्टेशन 46.7 लाख, खारकोपर ईस्ट 40.3 लाख, पनवेल बस टर्मिनल्स 45.1 लाख, तळोजा सेक्टर 37 34.2 लाख ते 46.4 लाखांच्या घरात। वाशीच्या घराची किंमत 74 लाख रुपये। तुम्ही मला सांगा, जर अशा प्रकारे सिडकोनी सर्वसामान्य माणसांना परवडणाऱ्या घराची व्याख्या ठेवलेली आहे, तर मला असं वाटतं शासन निर्णयाला कुठेतरी हा एक डाग लागल्यासारखा आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना ही कुठेही परवडणार नाहीये। कारण का खासगी बिल्डरांच्या तुलनेमध्ये सिडकोचं घर हे महागरित्या विकलं जात आहे। सिडकोच्या घरांच्या किमती खासगी बिल्डरांपेक्षा अधिक असल्यानं सिडकोच्या गृहनिर्माण योजनेत गोरगरिबांची स्वप्नातील घरं खरेदी करण्याची आशा मावळल्याची चर्चा आहे। 1.25 लाख लोकांचे मोठे रजिस्ट्रेशन झालेलं आहे। त्याचाच 236 ने हिसाब करा काय होतोय बघा। त्या पद्धतीनं जो काय म्हणजे फसवणूक मोठी झालेली आहे। सामान्य लोकांनी घरं परवडणारी नाही ती। आणि सिडकोनं माझं मत आहे की मध्ये 236 रुपये परत द्यावे लोकांचे, ज्यांना नको असेल त्यांना। आम्ही सामान्य माणसं तर घेऊ शकत नाही। काही ठिकाणी 28 ते 30% जे अपसेट प्राइस जी आहे सध्याची जी काही बिल्डरची आहे त्याच्यापेक्षा कमी आहेत। परंतु तरी काही ठिकाणी जर अशा घराची किमती वाढल्या असतील किंवा असं निदर्शनात आलं, निश्चित त्याच्याबद्दलची मी माहिती घेणार आहे। आणि आम्ही नफा कमावणारी कंपनी नाही तर सर्वसामान्यांना घरं देणारी आहोत, म्हणून त्यासाठी योग्य तो निर्णय निश्चित घेतला जाईल। सिडकोची घरं घ्यायची की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारताना दिसून येत आहे। परवडणारी घरं सरकारचं धोरण असलं तरी सर्वसामान्यांसाठी ही घरं महाग आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे सर्वसामान्य सिडकोच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहे। कॅमेरामॅन लालचंदसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।